नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार स्टॉक इन्व्हेस्टिंग ज्ञानमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत जेपी पॉवर या पॉवर सेक्टरच्या शेअरबद्दल। पहा मित्रांनो, जर तुम्ही सर्व पैसा कोणत्या एका कंपनीमध्ये लावत नसाल तर का घाबरता, कंगाल कसे व्हाल? पहिले ह्या भीतीला काढून टाका। आधी हा विचार करा की काय स्टॉक मार्केटला मी घाबरलं पाहिजे? जर उत्तर आलं हा, तर ह्याचा अर्थ तुम्ही कोणत्याही शेअरमध्ये किती पण शेअर खरेदी करतात। जर उत्तर आहे नाही, तर माझा पैसा बुडूच शकत नाही। फक्त हा कॉन्फिडन्स येणे गरजेचे आहे, माझा पैसा नाही बुडू शकत। तर ह्यानंतर येतं कसे नाही बुडणार। तर तुम्ही बोलाल एका कंपनीमध्ये मी सर्व पैसा लावणार नाही आणि रिस्की टाईपमध्ये तर खूप कमी पैसे लावणार। पैसे येणे गरजेचे आहे। जेपी पॉवर इथे पाहाल तर 18च्या आसपास आहे। काय करायचं आहे यामध्ये पहा, बिलकुल सोप्या पद्धतीने ॲनालिसिस करायचं आहे। पहा, पॉवर सेक्टर काय येणाऱ्या काळात संपणार आहे? नाही संपणार। तर पहिला पॉईंट मिळाला तुम्हाला। जेपी पॉवरची बात कराल तर 22 रुपयावरती मारला आहे। जर कोणाला पैसे बनवायचे असतील तर त्याने घसरणीची तयारी करून घेतली पाहिजे। खाली पण पडू शकतो। मग किती वेळ तुम्ही द्याल आणि किती अमाऊंट तुम्ही लावू शकता, या 3-4 गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि सोडून द्या लॉंग टर्मसाठी। पहा आउटपुट मिळते का नाही। चला समजून घ्या, हा शेअर नाही वाढणार। किती लावायचे होते? 9,000। तर आपण 3 वेळा ह्या पैशाला लावणार आहे, लावून सोडून देणार आहोत। तर आपण काय बोलत आहोत, हा शेअर 18वरून खाली पडू दे, खाली पडून 10 रुपयावर जाऊ दे। 18वर तुम्ही खरेदी केलं आहे, खालच्या साईडला 15वर आला तेव्हा खरेदी केलं, खालच्या साईडला 10वर खरेदी केलं, रिवर्स होऊन परत 18वर आला, तुमचा पैसा बनला। ह्या ट्रिकला आत्मसात करा। ही ट्रिक अशी आहे, ह्याचा इलाज मोठ्या खेळाडूपाशी नाही आहे। म्हणजेच स्टॉक मार्केटला एवढं पाडून पाडून माराल तुमच्या पायात नाचेल। स्टॉक मार्केट एक शेअर बऱ्याच वेळा तुम्हाला पैसे बनवून देतो। मार्केट कॅप कमी आहे, पुढे पण पैसा बनू शकतो। 12,000 करोडचा मार्केट कॅप आहे। लॉंग टर्मच्या अकॉर्डिंग मी कॅल्क्युलेशन करत आहे। प्रिव्हियस हिस्ट्री पाहिल्यानंतर की शेअर येणाऱ्या काळात पैसे बनवून देऊ शकतो। सध्या ह्याने पैसा बनवून दिला आहे, तर थोडंसं थांबावं लागेल, स्ट्रॅटर्जी चेंज करावी लागेल। 8 रुपयावरून 24 रुपये बनवले आहे त्याने, तर काय काम केलं पाहिजे? थांबलं पाहिजे। सिम्पल ॲनालिसिस करायचं आहे, एवढं हार्ड नाही आहे ॲनालिसिस करणं। ज्यांनी खाली खरेदी केलं आहे त्यांचा पैसा बनला आहे। आता पुढे जे खरेदी करतील ते किती वेळ देऊ शकता, किती वेळ होल्ड करू शकता, थोडंसं लक्ष द्या। एकाच वेळी ह्यूज क्वांटिटी नाही मारायची। चला आता आपण या कंपनीचे फंडामेंटल पाहूया मित्रांनो। जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर पहा, जेपी पॉवरमध्ये सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तर जून क्वार्टरमध्ये 1755 करोडचा रेव्हेन्यू होता, त्यानंतर 1226 करोडचा, त्यानंतर 1140 आणि त्यानंतर आत्ता मार्चमध्ये 1341 करोडचा रेव्हेन्यू आहे। तर तुम्ही बोलाल की कधी वाढतो कधी कमी होतो। पहा, पॉवर सेक्टरची डिमांड पण वाढते कमी होते। उन्हाळ्यात पॉवर सेक्टरची डिमांड जास्त असते, पण जसे इलेक्ट्रिक व्हेकल चालू झाले त्याला पाहून बोलू शकतो की पॉवर सेक्टरची डिमांड येणाऱ्या काळात वाढेल। खास करून इलेक्ट्रिक व्हेकलमुळे तर वाढणारच आहे। ह्याचबरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्ही पहा, 790 करोडचा, त्यानंतर 386 करोड, त्यानंतर 290 करोड, त्यानंतर 388 करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे। जर कंपनीत काही चांगलं होत असेल तर बरेचसे शेअर खाली आले आहेत, नंतर परत वर गेले आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे पैसे लावायचे आहेत, सोडून द्यायचं आहे। सर्व पैसा एकाच कंपनीत नाही लावायचा। आता नेट प्रॉफिट पाहूया। ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट 349 करोडचा होता, त्यानंतर 183 करोड, त्यानंतर 127 करोड आणि आत्ता मार्च क्वार्टरमध्ये 156 करोडचा झाला आहे। ह्या कंपनीचा रिझर्व पहा, ह्या कंपनीचा रिझर्व पहा
तर 5,428 करोड आणि कर्ज किती आहे 3,778 करोड. तर आधी कर्ज किती होतं तर 32,000 करोड होतं. तर कर्ज कमी करत करत कंपनीने 3,728 करोड केलं आहे. तर थोड्या येणाऱ्या काळात ही डेप्ट फ्री कंपनी होऊ शकते. प्रमोटरची होल्डिंग पहा किती आहे 24% आहे आणि FISची होल्डिंग किती आहे 6.31% आणि DISची होल्डिंग 17.52% आहे. इथे वर खाली होत आहे पण येणाऱ्या काळात ही डेप्ट फ्री कंपनी होईल आणि मार्केट कॅपच्या अकॉर्डिंग हा 10 पट होऊ शकतो.